ही निळी टाकी दिसते ही खराब झाली आहे बघा. हो ही टाकी, म्हणून इथं नवीन टाकी तयार करून बसवायला काम चालू आहे सध्या. नव्या टाकीचं पण बरेच दिवस झालं काम चालूच आहे बघा. मटेरियल जरा हेवी असल्यामुळे बेंडिंग करायला उशीर लागतो त्याला. आणि त्या टाकीचंच हे पायासाठी क्लेटा बनवायचं चालू आहे. बघा क्लेटा बनवली आज, त्याला वेल्डिंग वगैरे करून घेतलं. ह्या टाकीला त्या क्लेटा बसवायच्या त्या टाकीलाच ह्या क्लेटा तयार केलेल्या बसवायच्या त्या. इकडं आपला सूरज कटिंग करायला पाईप आणि पाटील मिस्त्री बर काढायला लागले ती प्लेटची. आणि आपलं काम आहे टाकीला वेल्डिंग करायचं. आता ह्याने कटिंग करायला ती म्हणून मी थांबलो थोडा वेळ यांचं कटिंग होईपर्यंत. यांचं कटिंग होईपर्यंत स्टोअरला जाऊन म्हणलं रॉडचं 2 पुढं आणावती. आणि तर मार्च एंडिंगमुळे आता एंट्री बंद केल्या बघा. काय असेल ते मटेरियल खिडकीतनंच घ्यायचं, खिडकीत उभारूनच मागायचं यांना. इथनं देते ते आपल्याला मटेरियल काय पाहिजे ते इथं उभारायचं, सगळीकडनं यातनं मागायचं. अगोदर ह्याच्या आत आपल्याला एंट्री होती, पण आता मार्च एंडिंगमुळे इथनं आत जायला बंद आहे. इथं यांचं सगळं मटेरियलचं मोजणी वगैरे चालू आहे, त्यामुळं आता येऊ देत नव्हती. आणलं रॉड पुढं आणि आलो इथं टाकीपाशी एक क्लेटा लावून ठोकायचं चालू आहे. जरा प्लेट जरा बाहेर बिर आलेली सगळी एक लेवल करायचं चालू आहे. इकडं आपला प्रथमेश खंडागळे दात काढा लागलाय आणि गॅप आपल्याला मिटलाय बऱ्यापैकी. आता ह्याला वेल्डिंग करायचं आहे. चालू असते ती कामं ही अशीच कारखान्यात. बऱ्याच जणांना माहीत नसते ऑफ सीझनला काय काम असते, तर खरं तर ऑफ सीझनलाच जास्त काम असते ती सीझनपेक्षा. अजून जवळजवळ 8 ते 9 महिना आपल्याला अशीच कामं चालू राहणार आहेत बघा. सगळा मेंटेनन्स करायचा आणि गॅप ही मिटवून सगळं आता चालू केलं मी वेल्डिंग मारायला. बघू शकता तुम्ही वेल्डिंग पण मारले चांगलं. आपण मारलं वेल्डिंग लिकेज अजिबात होणार नाही बरं का. एवढी गॅरंटी देऊ शकतो आपण वेल्डिंगच्या बाबतीत. गॅरंटी वेल्डिंग मारणार म्हणजे लिकेज प्रूफच वेल्डिंग मारणार. इकडं वरती बॉइलिंग हाऊस आहे आणि आपलं काम चालू आहे इथं खाली टाकीला वेल्डिंग करायचं. तेवढ्यात हे टाकीला एक निप्पल बसवायचं आहे म्हणून निप्पल एक कट करायला आलो बघा. इकडं चालू केलंय कटिंग करायला. डिग्री त्याला कट करायचा, जरा ते काय जरा असं राऊंडमध्ये कट करायचं आहे. आणि केलेला आहे एकदाच हे कट पाईप आपण निप्पल तयार केलेला आहे. आणि सुट्टीच्या पुढे या आब्या पाईप वेल्डिंग करायला पाईप घेऊन आलाय बघा. आता होतं तेवढे वेल्डिंग करायचं, राहिलेलं उद्या वेल्डिंग करायचं. कसं वाटलं कमेंट करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.